2 दिवस झाली गावची यात्रा तर चालू आहे, पण माझं पहा पूर्ण यात्रा जर उठली तर मी काय यात्रेत फिरायला गेले नाही. आता पूर्ण सगळं झाल्यानंतर ना यात्रेत निघाले. चला तर पुढे पाहूया सकाळपासून कसं काय काय चाललेलं ते. घराच्या पाठीमागूनच हे पहा बैलांना असं वाजवत घेऊन चालले होते ना, पहिल्यांदाच मी पाहत होते. आणि संध्याकाळी पहा मी यात्रेत गेले पहिल्यांदाच. हे आमच्या वेळेस कुठं गेलते काय माहिती. आणि आत्ता काय काय नवीन नवीनच खेळ यायला लागले ते. ह्यांना तर पाण्यात बघताना ना मला असं वाटत होतं मी जाऊन बसते की काय. मलाच इतका आनंद होत होता तर त्यांना किती आनंद होत असेल हे पहा. आणि आरूला ना इतका एन्जॉय करू वाटत होतं ना की माझा व्हिडिओ कर. ती स्वतःच ओरडत होती, अगं काकी बाय कर. आणि ते पहा यांना वाटत होतं काय मी फोटोज काढायला, पण ह्यांचं काय फोटो मी काढत नव्हते. यात्रेतलं पूर्ण व्हिडिओ घ्यायचं म्हटलं की यात्रेत काय काय खेळणार. आणि ते पहा चष्मा हे पूर्ण आलतं, पण आता आम्ही अजून खरेदी काही केलीच नव्हती. आणि काय काय गरम गरम इतकं तर खूप जेवण बनवत होते, पण काय मला काहीच घ्यायला भेटलं नाही. यात्रा म्हटलं की आनंद तर खूप होत असतो, पण इथे ना काय काय खेळणे आले होते ना, तेच म्हटलं आता काय घ्यायचं काय नाही हेच चाललं होतं. तर इथं मला चाप आणि चिमट्याचे चाप हे दिसले तर थोडं म्हणलं खरेदी इथंच करा, कारण की आजी आजोबा दिसले की इथंच खरेदी करायची म्हटलं आपण ह्यांचाच फायदा करून धरू. तोपर्यंत सासूबाई आल्या त्या, तोपर्यंत सासूबाई सोबत फिरून घेतलं. सासूबाई आल्या तर बघा हे आजीकडूनच खरेदी करते असं बोलत बसलं. आणि ते तर पहा दिदूच चाललं होतं मामाकडून आज काहीतरी खरेदी करायचं म्हणून. मामाकडून नाही मामाच मला चष्माच पाहिजे म्हणून बसली. तोपर्यंत बबड्याच काय मला पप्पाकडून गाड्याच पाहिजे आहेत म्हणून हे गाड्या बघूनच बबड्या म्हटलं मला नाही हे गाडी नाही ते गाडी नाही. अशा 2-3 गाड्या खरेदी केल्या बबड्याने. आणि घरी आल्यानंतर तर पहा काय झालं, ह्यातील एक गाडी तर अशी घेताना 500 रुपयाची घेतली, पण घरी आल्यानंतर न समजलं की ही मोडलेली गाडी आहे ती. उशीर झाला की असंच काहीतरी होतं. पूर्ण यात्रा तर फिरून घेतली. फिरताच यात्रेत चाललं होतं हे खरेदी करायचं ते खरेदी करायचं, पण खरेदी करत करतच आमचं हे चाललं होतं की आता नाही पाण्यात बसायचं आहे. इथे तर पहा इतक्या भारी बांगड्या आणि पूर्ण डॉल बिल पूर्ण खूप छान आलेले होते. पण काय करणार आता काय बाबा डॉल घ्यायचं म्हटलं तरी. आणि जरी होतं तर घरात पूर्ण असं 2-4 डॉल पडलेले आहेत म्हणून मी काही घेतलंच नाही. आता म्हटलं आज काय काय खरेदी करतात ते पाहायचं पहिलं. आणि मी आता इथे पूर्ण यात्रा फिरून घेते. तोपर्यंत तुम्ही पण आलाय का पाचेगावच्या यात्रेत ते सांगा. आणि आमची यात्रा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुढे अजून पाहूया यात्रा आपण. बवड्याचं चाललं होतं ना पूर्ण सगळेजण अंधार खूप झालेला त्यामुळे सगळेजण फिरून गेले. त्यानंतर माझं बाळ त्याचं लक्ष तिसरीकडे. ह्या पाण्यात तो बसला तोपर्यंत आम्ही आता त्या पाण्यात बसणार आहे. ते पहा कशी खूप गर्दी झालेली होती. श्रेयाला सांगितलं तू पहिलं तिकीट घेऊन ये, तोपर्यंत आपण लाईनीला उभा राहू. इतकी गर्दी खूप होती. एवढी रात्र झाली तरी पण गर्दी काही कमी नव्हती बरं का. आणि खरं तर संध्याकाळचीच खूप एन्जॉय मस्ती करण्याचं खूप टाईम. मला तर यात्रेत काही खायला नसलं तर चालेल, पण पाण्यात बसायचं म्हटलं पहिल्यांदा मी तेच करत असते, दुसरं काही नको बरं का. तुम्हाला बसायला आवडतं आणि आता ह्याचा आनंद तर तुम्हाला माहितीच आहे, पाण्यात बसल्यानंतर काय आनंद होतो आणि काय नाही ते. आणि ते रांगच लागलेले होते. आम्ही पूर्ण उशीर झाला इतका 9-10 वाजत आले ते तरी पण ऑर्केस्ट्राचं टाईम झालं तरीसुद्धा आम्हाला पाळण्यातून उतरण्याचं काही आमचं हे होत नव्हतं. जाऊबाईचं हेच चाललं होतं की ह्या आता कधी पाळण्यातून उतरणार आहे. तर वाजले तर किती तरी पण ह्यांना पाळण्यात बसायचंच आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. चलो बाय. आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तो. पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चलो बाय.